ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आषाढी एकादशी होती आणि महाराष्ट्राचं दैवत पांडुरंग सर्वत्र पांडुरंग विठ्ठल या देवांचा जय जयकार होता. लोक पूजापाठ करीत होते आणि वारकरी संप्रदायाचा तर फार मोठा उत्सव होता. सर्वात मोठा आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायांची काही कीर्तन भजन वगैरे ऐकण्याचा योग आला. आणि फार सुंदर अशा पद्धतीने वारकऱ्यांची कीर्तन होत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे वाद्य वाजवणे, अभंग गाणे, दृष्टांत देऊन कीर्तन करणे सर्वसामान्य लोकांना फार आकर्षित करून घेते. गुलाबराव महाराजांनी लिहिलेलं आहे की हा वारकरी पंथच, हा वारकरी धर्म एक दिवस राष्ट्रधर्म होईल, इतकं त्याचं श्रेष्ठत्व त्यांना वाटत होतं. आता ते होईल का नाही तो भाग वेगळा, पण वारकरी संप्रदायाच्या चांगल्या कार्याबद्दल काही दुमत नाही, काही शंका नाही. या सगळ्या भजनाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये मी जे काही थोडंफार ऐकलं आत्तापर्यंत, तर सर्व संतांच्या अभंगांचा उल्लेख होतो, त्याचे अर्थ समजावून सांगण्यात येतात. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, एकनाथ महाराज, संत चोखामेळा, आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध संत आहेत या भक्तिमार्गातले. आणि मग चांगले चांगले दृष्टांत उदाहरणं देण्यात येतात आणि वारकरी आपल्या कीर्तनात दंग होऊन जातात. असं दृश्य आपल्याला नेहमी दिसतं. आमच्या महाराजांना देखील, संत खपती महाराजांना, वारकरी पंथाच्या भजन कीर्तनाला काही विरोध नव्हता. पण एक लक्षात आलं, सर्व संतांचे अभंग जरी वारकरी आपल्या कीर्तनात गात असले आणि ज्ञानबा तुकाराम म्हणून नाचणे आणि फेर धरत असले, तरी ज्ञानेश्वरीच्या
ओव्यांचा मात्र उल्लेख फार कमी होतो. हे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळेल. का कमी होतो? तर सर्वसामान्य लोकांना थोडं नामस्मरण, थोडं संगीत, थोडे अभंग, थोडं गीत, थोड्या गोष्टी, थोडं देवाचं महत्त्व सांगणे, देवाच्या कथा, यात रुची वाटते. पण त्या मानाने एकतर ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत क्लिष्ट भाषा आहे, त्या काळची भाषा आहे ती. त्यामुळे एखादी ओवी ज्ञानेश्वरीची वाचल्यानंतर फार कठीण आहे कळणं, सहज त्याचा अर्थ कळणं फार कठीण आहे. आणि अनेक टीका त्याच्यावरती उपलब्ध आहेत, ज्ञानेश्वरीवरती, ज्या त्याचा अर्थ उलगडून सांगतात. पण तो अर्थ देखील सहजासहजी डोक्यात भरणं कठीण. आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे एखादी भगवद्गीतेचा एखादा श्लोक आणि त्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी एका श्लोकाचं किमान 10 श्लोकांमध्ये, 15-20 श्लोकांमध्ये कधी कधी तत्व समजावून सांगितलं आहे. आणि ते नीट समजावं म्हणून खूप अशी उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत खूप दिलेले आहेत. सर्व दृष्टांत त्याच पुन्हा जुन्या भाषेत दिलेले आहेत. म्हणजे मूळ जी ओवी आहे किंवा मूळ जो श्लोक आहे भगवद्गीतेचा, ज्याचं वर्णन जे समजावून दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते समजणं एक कठीण आहे. आणि परत ते समजावून देताना जी उदाहरणं दिलेली आहेत, 10 दृष्टांत दिले आहे, ते समजणं आणखी कठीण आहे. पण त्याच्यासाठी पुन्हा एक शब्दांचे अर्थ जाणून घेणे, त्याचा पुन्हा मूळ ओवीशी अर्थ लावणे, हा आणखी एक प्रकार करावा लागतो. एकंदर सामान्यांसाठी थोडं क्लिष्टच आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये हा जनसामान्यांचा संप्रदाय आहे. सर्व स्तरातले, सर्व वर्णाचे, सर्व जातीपातीचे सर्व 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 लोक आहेत. तिथे काही असा भेद नाहीच आहे. फार चांगला हा संप्रदाय आहे. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वरी समजणारे, जाणणारे लोक फार कमी आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा जो थोडंसं नाम दिलं आहे लोकांना, तर लोकांना ते फार रामकृष्ण हरी फारच आवडतं. विठ्ठलाचे अभंग फार आवडतात. मग या हरिपाठाच्या पुढची स्टेज जी आहे ज्ञानेश्वरी, त्यात मात्र शिरकाव फार कमी लोक करतात. पुढची स्टेज. आणि मग ज्ञानेश्वरी समजणारे जे लोक आहेत, त्यांच्यातही फार मुठभर लोक आहेत जे अमृतानुभव जाणतात. ही तिसरी स्टेज. आणि मग कदाचित त्यामध्ये आणखी कमी किंवा उच्च स्तराचे असतील ज्ञानी लोक, जे चांगदेव पासष्टी जाणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी हे चारही जे त्यांचं साहित्य आहे, चारही नावाचं, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी,
ही एक 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 उच्च पायरी आहे त्या ज्ञानस्थितीकडे जाण्याची. पण लोक जास्ती करून त्या पहिल्या पायरीतच असतात आणि त्यातले हळूहळू ज्यांना जमतं ते दुसऱ्या पायरीत जे सिनियर होतात, बऱ्याच काळ त्या भजन कीर्तनात राहतात, त्यांना थोडंसं चित्तशुद्धी मिळते आणि चित्तशुद्धी मिळाली तर ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा देखील ते प्रयत्न करतात आणि हा फार सुंदर उपक्रम आहे. पण ही ज्ञानेश्वरी जरी थोडी क्लिष्ट असली, थोडी काय बरीच क्लिष्ट आहे. लोक ज्ञानेश्वरीची पूजा करणं, आमचे एक मित्र होते, माझ्या ते मित्र, त्यांची आई रोज ज्ञानेश्वरीच्या 25 ओव्या लिहून काढायची. आता किती तिला ज्ञानेश्वरी समजत होती हा भाग नाही आहे, पण एवढा भाव त्या ज्ञानेश्वरीबद्दल, भक्तिभाव होता की ती साधना म्हणून ती करत राहायची. रोज 25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या लिहायची. आणि बरेच लोक ज्ञानेश्वरी आपल्या याच्यात भगव्या कपड्यात गुंडाळून देवामध्ये ठेवतात आणि फुलं वाहतात. पण आज जो आपण ग्रंथ पाहतोय, काही दिवसापासून आपली प्रवचनं सुरू आहेत, परमामृत, हा त्या मानाने ज्ञानेश्वरीच्या मानाने एक तर संक्षिप्त आहे, ज्ञानेश्वरीचंच पूर्ण ज्ञान यामध्ये आहे, आणि क्लिष्टपणा तो ज्ञानेश्वरीच्या आधीचा जरी हा ग्रंथ असला तरी ते क्लिष्ट भाषा थोडी कमी आहे. कधी कधी ते फार जुने शब्द, ते कोणती अशी जुन्या शब्दांची काही डिक्शनरी मिळत नाही, त्यामुळे आपल्याला कठीण वाटतात. थोडं 2-4दा वाचून आणि आपल्या तर्कानेच त्याचा अर्थ थोडा कधी कधी जाणून घ्यावा लागतो. तरी पण बरंचसं सोपी जातं आणि फार महत्त्वाचं हा ग्रंथ परमामृत मुकुंदराज कवी महाराजांनी लिहिलेला आहे, त्याच्यावरती प्रवचन आपली सुरू आहेत. आपण कालपर्यंत 6 अध्याय पूर्ण केले, 6 प्रवचन पूर्ण केले आणि आज आपल्याला 7व्या प्रकरणाची सुरुवात करायची आहे. हे 7वं प्रकरण आहे, महाकारण देह निरसन. त्याआधी आपण 4थे, 5वे आणि 6वे हे जे 3 अध्याय होते या प्रकरण होते, तर या 4थ्यामध्ये स्थूल देह निरसन, 4थ्यामध्ये स्थूल देह निरसन, 5व्यामध्ये सूक्ष्म देह निरसन किंवा लिंग देह निरसन. लिंग देह म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला की जिथे लिंग म्हणजे ओळख. तर आपल्या अंतःकरणामुळे आपली ओळख आहे, आपल्या इंद्रियांमुळे आपली ओळख आहे. म्हणून या सूक्ष्म इंद्रिय, अंतःकरण, 5 वायू, हे सगळं असणाऱ्या सूक्ष्म देहालाच लिंग देह असं म्हणतात. तर 5व्या अध्यायामध्ये किंवा 5व्या प्रकरणामध्ये त्याचं देखील निरसन केलं आहे. निरसन म्हणजे काय हे सांगितलं होतं की ते आहे, त्याचा आपल्याला अनुभव आहे, पण ते असत्य आहे. कसं असत्य आहे? जसं इंद्रधनुष्य दिसतो पण तो असत्यच आहे. जसं दोरीवरती संध्याकाळच्या वेळेस अंधारामध्ये साप दिसतो, कधी कधी असं वाटतं हा सापच आहे,
पण ती प्रत्यक्षात दोरी असते. मग हा साप जसा असत्य आहे तसं हे सर्व असत्यच आहे. त्यानंतर आपण लिंगदेहानंतर आपण कारणदेह निरसन हा 6वा अध्याय काल संपवला आपण. त्या थोडक्यात याची उजळणी आपण परत करू. कारण आता आपल्याला महाकारण देह हे पाहायचं आहे निरसन. त्याच्याऐवजी त्याच्या आधीचे जर 3 निरसन आपण विसरलो तर याचा चौथ्या याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून याची उजळणी आपल्याला करावी लागेल, की आपण 2 मिनिटामध्ये करू. तर पहिले जे स्थूल देहाचं निरसन केलं होतं, स्थूल देह हा पंचमहाभूतात्मक देह आहे. म्हणजे जे दृश्य शरीर आहे, हातपायांचं डोक्यांचं, जे आपण आरशामध्ये पाहतो, जे लोक आपल्याला पाहतात, जे आपलं शरीर, तो आपला स्थूल देह आहे. आणि त्या बाबतीत चौथ्या अध्यायात असं म्हटलं होतं, तू आत्मा निराकार जाणसी या देहाचा आकार, जरी काष्टी अग्निसाचार तरी वेगळा की. याच्यामध्ये स्पष्टच मुकुंदराजांनी सांगितलं होतं की अरे तू जो हा देह दिसतो पंचमहाभूतात्मक, तुझा हे जे शरीर दिसतं, हे तुझे हातपाय काही तुला जाणत नाहीत. हातपाय तुझं शरीर जाणत नाही. तुझ्या या शरीराला जाणणारा वेगळाच आतमध्ये कोणीतरी बसला आहे आणि तोच तुझा आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजेच तू आहे असं सांगितलं होतं. आणि उदाहरण असं दिलं होतं की जसं काष्टी अग्निसाचार, म्हणजे लाकडामध्ये जसा अग्नी असतोच, लाकडावर लाकूड घासलं की अग्नी निघतोच, पण त्या काष्टामधला जो अग्नी आहे तो आतमध्ये असून देखील जसा वेगळा असतो, तसाच तू देखील तुझ्या शरीरापेक्षा वेगळा आहे. तू काही हे विनाश होणारं, नष्ट होणारं शरीर नाही, तर तू अविनाशी असा आत्मा आहेस आणि म्हणून तू वेगळा आहे. असं म्हणून हे जे शरीर आहे पंचमहाभूतात्मक, याचा निरसन केलं होतं. निरसन म्हणजे याला खोटं ठरवलं होतं. याला फक्त भास ठरविला होता, दोरीवरच्या सापाप्रमाणे किंवा इंद्रधनुष्याप्रमाणे, की बाबा रे, हे शरीर ज्याला तू माझं मी करतो, हे काही तुझं स्वरूप नाही आहे. हे तर तत्काल तुला दिसणारा भास फक्त आहे. तुझं मूळ स्वरूप जे कधीच नष्ट होणार नाही, कितीही जन्म झाले तरी, ते आत्मा आहे आणि तू खरं तर आत्माच आहेस, असं या चौथ्या अध्यायामध्ये सांगून निरसन केलं होतं. कशाचं? स्थूल देहाचं. मग आता लिंगदेहाचं, लिंगदेह किंवा सूक्ष्म देहाचं निरसन केलं होतं. आता ही इंद्रिये जी असतात ही सूक्ष्म असतात. म्हणजे आपल्याला कान दिसतो, जो बाहेर कान दिसतो तो काही ऐकणारा नसतो. आता लहानपणी, त्या काळी आमच्या लहानपणी असे मास्तर होते, असे गुरुजी होते की शाळेमध्ये हटकून कान पकडायचे. फार चांगलं वाटायचं त्या मास्तर लोकांना विद्यार्थ्यांचे कान पकडणं. तर जो पकडल्या गेलेला कान आहे, आजकाल ते बंद झालं वाटतं. आजकाल काही कोणी कान वगैरे पकडण्याची हिंमत करत नसतील असं वाटतं. तर तो जो मास्तर पकडायचे तो जो कान आहे, तो काही ऐकत नाही. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म इंद्रिय आहे. अशी सगळीच जी आहेत, ही आपली दिसायची इंद्रिय वेगळी आहेत आणि आतमध्ये सूक्ष्मपणे काम करणारी जी इंद्रिय आहेत ती वेगळी आहे. मग या सूक्ष्म देहामध्ये कोणती इंद्रिय घेतलेली आहेत? 5 कर्मेंद्रिय जी सूक्ष्म आहेत, 5 ज्ञानेंद्रिय जी सूक्ष्म आहेत,
5 वायू घेतलेले आहेत, पंचवायू सांगितले होते, प्राणापान व्यान उदान समान सांगितलं होतं समजावून. ते 5 वायू, 5 अंतःकरण आणि जे काही असेल ते 5 अंतःकरण सांगितलं होते आपण. मन बुद्धी चित्त अहंकार असे 5 अंतःकरण. तर हे सगळे मिळून जो तयार होतो तो आपला लिंगदेह आहे, ज्याचं निरसन 5व्या अध्यायात केलं होतं. यात असं म्हटलं होतं की अंतःकरण वृत्तीचं जे स्फुरण झालं की मन बुद्धी चित्त अहंकार तयार होतात. पाण्यातून तरंग निघतात. कशामुळे निघतात? वायूमुळे निघतात. पण वायूमध्ये जरी तरंग निघाले तरी तरंग आणि पाणी हे एकच आहे, काही दोन नाही आहेत वेगवेगळे. किंवा कापसाला पीळ देतात आणि पीळ दिल्यामुळे कापसात तर दोरा निघतो, पण तो दोरा आणि कापूस काही वेगळे नाही, ते एकच आहे. तसंच आपल्या स्वरूपातून हे 5 अंतःकरण निघालेले आहेत. पण हे जे 5 अंतःकरण आपल्या स्वरूपातून, आपल्या आत्म्यातून, आपल्या स्वतःमधून जे निघालेले आहेत, स्वरूपातून निघाले आहेत, ते आपल्याला जगाचं भान करून देतात, जगाचा भास करून देतात. परंतु वायू आणि पीळ हे गेले की तरंग थांबतात आणि दोरा पण संपतं, पुन्हा कापूस होऊन जातो. तरंग पण संपतं, पुन्हा पाणी होऊन जातं. त्याचप्रमाणे हा अंतःकरण देखील तात्पुरता भास आहे, जो या अंतःकरण वृत्तीमुळे तयार झालेला आहे. आणि तो देखील एकदा ज्ञान झालं, आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं आणि आपल्याला कळलं की हे खोटं आहे, हे केवळ त्या अंतःकरण वृत्तीचं स्फुरण आहे. त्यामुळे काय होतं? आपलं अज्ञान हे चाललं जातं. या सृष्टीचा भास नष्ट होतो, जगाचा भास नष्ट होतो. हे कळतं की जग काय आहे? मिथ्या आहे. तेवढंच मिथ्या आहे की खरं जेवढं ते वाटतं, पण ते काही खरं नाही आहे. ते देखील दोऱ्यावर दिसणाऱ्या सापासारखंच आहे. आणि आपण 6व्या अध्यायात हे पाहिलं होतं. 6व्या अध्यायात कवी म्हणाले होते की हे बघ, तू आत्माच आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सर्वच जाणतोस. तू तुला जाणतो, जगाला जाणतोस, आपले हातपाय जाणतो, आपली बुद्धी जाणतो, अंतःकरण जाणतो. तू आत्माच आहेस, तू सर्व. अरे तू सर्वज्ञ आहेस, तू कोणाला जाणत नाही. मग तू जर कोणाला जाणत नाही तर मग हे अज्ञान आलं कुठून? ही माया आली कुठून? आणि या मायेमधनं हे अंतःकरण आणि हे ते सगळं निर्माण झालं कुठून? असा प्रश्न यामध्ये विचारला होता कवींनी. आणि ते म्हणतात, तू सर्व जाणतो पण आपले स्वरूप मात्र जाणत नाही. आणि जे तू स्वरूप जाणत नाही ते अज्ञान आहे, हे देखील तुला माहिती आहे. मी स्वतःला जाणत नाहीये, ईश्वर कोण जाणत नाही, आत्मा कोण जाणत नाही, परमात्मा कोण जाणत नाही, हे काय तुला माहिती नाही आहे का? सर्व माहिती आहे तुला, सर्व ज्ञान आहे तुला. परंतु तू या संसारात एकदा पडला, या मायेच्या मूळ मायेच्या संसारामध्ये, आणि तुला अहंता ममता आणि वासना म्हणजे माया म्हणजे संसार, आणि यात तू गुरफटला एकदा. या संसाराची गोडी एवढी गोडी आहे की तू या अज्ञानातच गुंतून राहण्याची इच्छा करतो. अज्ञान सुटतच नाही तुझ्याच्याने, सोडवतच नाही, त्याचा प्रयत्नच तू करत नाही. त्याचा तुला कंटाळा येतो, त्याची तुला किळस येते. ज्ञानाचे 2 शब्द देखील कानावरनं गेले तर तू लगेच मान फिरून घेतो. अशी त्या मायेची कहाणी आहे. आणि त्या अज्ञानात तो गुंतून जातो. आणि म्हणून आपलं स्वरूप जे आहे, तुला वाटतं की मी विसरलो आहे म्हणून,
पण ज्ञात तुला सर्व आहे. असं 4, 5 आणि 6 अध्याय झाले. आज आपण 7वा सुरू करणार होतो, पण आज आपण 4, 5, 6चं अध्यायाचं, ज्यामध्ये स्थूल देह निरसन, लिंग देह निरसन म्हणजे सूक्ष्म देह निरसन आणि कारण देह निरसन, हे तिनांचं आपण पुन्हा एकदा रिव्हिजन केली. तर मात्र उद्यापासून आपण 7वा अध्याय निश्चित सुरू करू. महाकारण देह निरसन. आज इथे थांबवू आपण. आशीर्वाद.